नमस्कार. मी उद्योजक होणाऱ्याच्या या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कबीर महाराजांनी असं म्हटलंय, गुरुबिन कौन बतावे बात, बडा बिकट यमघाट. मला वाटतं उद्योगाच्या क्षेत्रामध्ये गुरुबिन कौन बतावे बाट, बडा कॉम्प्लिकेटेड बिझनेस पाथ असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच गुरुचं महात्म्य हे या क्षेत्रात सुद्धा अनन्यसाधारण असं. हा गुरु नेमकं काय करतो, एखादा बिझनेस ट्रेनिंग आपण घेतो त्याचा आपल्याला कशा पद्धतीने फायदा होतो, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कारण आपल्याबरोबर आहेत गुरूंचे गुरु सचिन कामत. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी पहिलाच प्रश्न हा की मी माझा व्यवसाय करत असते किंवा मला करण्याची इच्छा असते आणि त्या व्यवसायाच्या संदर्भातलं जे काही ज्ञान मी घेणं आवश्यक असतं ते मी घेतलेलं असतं. म्हणजे कन्स्ट्रक्शनमधला बिझनेस असेल तर मी त्या संदर्भातली माहिती घेतलेली असते. मला ज्वेलरी डिझायनिंग करायचं असेल तर त्या संदर्भातला कोर्स मी केलेला असतो. मग या पलीकडे वेगळं बिझनेस ट्रेनिंग काय असतं? नॉर्मली कसं होतं की जेव्हा बिझनेस करायचा कोणाला असतो तर ते लोक हे करतात की स्किल आहे माझ्याकडे, की जसं उदाहरण म्हणजे मला चांगलं जेवण बनवता येतं. चांगलं जेवण बनवता येतं म्हणून मी हॉटेल नाही काढू शकत, कारण जेवण बनवण्याचं स्किल आणि हॉटेल रन करण्याचं स्किल हे दोन्ही वेगवेगळे आहे. जोपर्यंत मी त्या गोष्टी शिकणार नाही किंवा समजून घेणार नाही तोपर्यंत मला त्या गोष्टी करताना बिझनेस त्याचा करताना मला चॅलेंज येतो. उदाहरण म्हणजे की मला ड्रायव्हिंगचं लायसन्स मिळालं म्हणून मी चांगला ड्रायव्हर नाही बनवू शकत. तर ड्रायव्हिंगचं लायसन्स मिळणं आणि चांगल्या ड्रायव्हर बनण्यामध्ये जसा फरक आहे तसंच बिझनेसचं स्किल असणं आणि त्याचा बिझनेस करणं याच्यामध्ये तेवढाच फरक आहे. ते समजून घेणं, ती गॅप समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि कुठले कुठले स्किल्स बिझनेससाठी कुठले कुठले स्किल्स लागतात. एक तर तुमचं कम्युनिकेशन स्किल्स, कनेक्ट होणं लोकांबरोबर, तुमचे जे आयडियाज आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांचे जे पेन एरियाज आहेत किंवा लोकांचे जे चॅलेंजेस आहेत ते समजून घेऊन मग तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन्स तुम्हाला देता आलं तर लोक तुमच्याबरोबर कनेक्ट होणार. तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे, तुम्ही काय व्हॅल्यू ॲड करतात त्यांच्या बिझनेससाठी किंवा त्यांच्या लाईफमध्ये, हे जर तुम्ही देऊ शकलात तर तुम्हाला त्या गोष्टींमध्ये बिझनेस जर केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळेल. नक्कीच. किंवा एखादा व्यवसाय मी गेले 10-12 वर्ष करते आहे आणि खूप यशस्वीरित्या करते आहे माझ्या दृष्टीने. मग अशा वेळेस मी जर एखादा तुमच्याकडे कोर्स केला तर त्याचा मला काय फायदा होईल? माझ्याकडे म्हणून नाही, बरेचसे ट्रेनर्स आहेत, बरेचसे लोक आहेत जे बरेच सगळ्यांकडे काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. मी आज मला लोक ट्रेनिंगमध्ये बरेच लोक मला ओळखतात, तरी पण आज पण मी लर्नर आहे, आज पण ट्रेनर नाही आहे. कारण रोजच्या इंटरॅक्शनवरनं लोकांकडनं आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. तर सांगायचा मुद्दा हे असतो की बऱ्याच लोकांना जेव्हा आपण बघतो की हा एवढा सक्सेसफुल आहे तर मला पण तसंच व्हायचं आहे. आणि होतं काय की आपल्याला कुठे जायचं हे माहिती आहे, पण बऱ्याच वेळा उद्योजकांना हे माहीत नसतं की मी आज कुठे आहे. तर जायचं कुठे आहे आणि जर हे माहिती आहे पण मी आज कुठे हे जर माहीत नसेल तर गॅप जी आहे ती आयडेंटिफाय करणं डिफिकल्ट होतं. आमच्याकडे जेव्हा लोक येतात किंवा मी जेव्हा बिझनेस कोचिंग करतो तर मी आधी हे बघतो की ह्याचं एस्पिरेशन किंवा ह्याचं विजन काय, ह्याला कुठेपर्यंत जायचं, आणि ते जेव्हा जाताना ह्याची काय तयारी झालेली आहे, आज हा कुठे आहे. आणि ती जी गॅप असते, वेअर यू वॉन्ट टू बी अँड वेअर यू आर टुडे, त्या गॅपवर जेव्हा आपण त्याच्यावर काम करतो किंवा ते त्याच्यावर त्या पद्धतीने ते प्रोसेस किंवा ज्या गोष्टी केल्या पाहिजेत, माझा फोकस नॉर्मली बिहेवियर्सवर असतो. कारण मी बिहेवियरल बिझनेसमध्ये बिहेवियरचा खूप काही कनेक्ट असतो. कारण बऱ्याच वेळा आपण डिसिजन्स जे घेतो ते इमोशनल होऊन डिसिजन्स घेतो. बऱ्याच वेळा असं वाटतं की बाबा मी 10 वर्षापासून हा बिझनेस करतोय तर मला या बिझनेसचं सगळं माहिती आहे. जेव्हा काही नव्हतं तेव्हा मी हा बिझनेस सुरू केलाय आणि ह्या लेवलला घेऊन आलोय, तर तुम्ही मला काय शिकवणार. तर ज्यांना बिझनेस आपण इंग्लिशमध्ये जसं म्हणतो, इफ यू वॉन्ट टू रन, आर यू रनिंग द बिझनेस और आर यू ग्रोइंग द बिझनेस. सो इफ यू वॉन्ट टू रन द बिझनेस यू डोंट नीड एनी ऑफ अस, बट इफ यू वॉन्ट टू ग्रो द बिझनेस, बिझनेसचे डायनामिक्स बदललेले आहेत, बिझनेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या. आज आधी आपण जेव्हा मार्केटिंग करायचो तेव्हा मार्केटिंगमध्ये 4 P's किंवा नंतर 7 P's म्हणून कॉन्सेप्ट आलेला. आता मार्केटिंगमध्ये C's आलेलं आहे. जिथे प्रमोशन होतं तिकडे कम्युनिकेशन आलंय. तर सोशल मीडिया किंवा ॲड करताना किंवा ह्या करताना काय काय नवीन बदल, कंप्लीट बदलायची गरज नसते. बऱ्याच वेळा काय होतं, कोणाचं तरी ब्लू प्रिंट आणून जर मी माझ्या बिझनेसमध्ये तशा वापरायला गेलो तर वर्क होणार नाहीये. तर माझ्या बिझनेसचे डायनॅमिक्स काय आहेत हे समजून घेऊन मग मला तिकडे फोकस करावं लागतं. नक्कीच. तुम्ही आत्ता हे जे सांगता आहात की मी कुठे आहे आणि मला कुठे पोहोचायचं आहे, या संदर्भात तुमच्या ट्रेनिंग सेशन्समध्ये तुम्ही एक नरिमन पॉईंटचं उदाहरण देता, ते सांगा. नॉर्मली मी लोकांना विचारत असतो की समजा हा प्रोग्राम, आता समजा आज 27 तारीख आहे आणि मला प्रोग्राम करतोय, मला पुढच्या महिन्यात 27 तारखेला
नरिमन पॉईंटला हा प्रोग्राम होणार आहे, ते किती लोक येतील. आणि एकच त्याच्यामध्ये अट आहे की सकाळी 9ला तुम्ही पोचायचं आहे. 9:01 झाले तर कोणीच म्हणजे तुम्हाला एंट्री नाही आहे. तर बरेच लोक हात वर करतात. मग मी त्यांना दुसरा प्रश्न विचारतो, नरिमन पॉईंटला कुठे आहे? लोक तेव्हा म्हणतात की सर तुम्ही सांगितलं नाही. मी म्हटलं तुम्ही विचारलंच नाही. बऱ्याच वेळा बिझनेसमध्ये आपल्याला जायचं कुठे हे माहिती आहे, पण काय केलं पाहिजे, कसं पद्धतीने केलं हा प्रश्नच आपण विचारत नाही. बरोबर. कुठे जायचंय मला हे मला माहिती आहे, पण आज मी कुठे आहे हे माहित नाही. तर मी बोललो तुम्हाला जर माहितीच नाही नरिमन पॉईंटला कुठे यायचं तर तुम्ही पोहोचणार कसे तिकडे. दुसरी गोष्ट, मग त्यांना जरी सांगितलं नरिमन पॉईंटला पर्टिक्युलर जागेवर यायचं तर डेस्टिनेशन त्यांना समजलं, पण आज कुठे आहे. तर मी त्यांना विचारलं कधी तुम्ही नरिमन पॉईंटला कसं येणार किंवा किती वाजता पोहोचणार. तर कोणी 8 वाजता, कोणी 9 वाजता, कोणी 7 वाजता ह्या पद्धतीने सांगतो. मग मला तुम्ही कुठल्या बेसिसवर सांगतात आहे की तुम्हाला माहिती आहे आज मी कुठे राहतो आणि त्या बेसिसवर तुम्ही प्लॅनिंग करणार. मग ह्याच पद्धतीने बिझनेसला पण हे तेच लागू होतं. तुम्हाला जायचं कुठे हे तुम्हाला माहिती आहे, पण आज तुम्ही कुठे आहात हे जर माहीत नसेल तर तुम्ही प्लॅनिंग नाही करू शकत. आणि प्लॅनिंगशिवाय बिझनेस जर करायला गेला तर त्याच्यातले हवे तसे रिझल्ट्स तुम्हाला नाही मिळणार. नक्कीच. सर तुम्ही आज ट्रेनिंगच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं एक नाव, स्वतःचं एक स्थान निर्माण केलं, पण फार कमी लोक अशा पद्धतीचं काम करतात. तर आपण स्वतः या ट्रेनिंग व्यवसायाकडे कसे वळलात? माझा मूळ व्यवसाय हॉटेलचा होता. आम्ही लहानपणापासून आम्हाला सांगितलं गेलं होतं की हॉटेलमध्ये किचनला जर तुम्ही कंट्रोल केलं तर बिझनेसला कंट्रोल करू शकता. म्हणून किचनपासून काउंटरपर्यंत सगळ्या गोष्टी शिकलो. ते करत असताना जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी, प्रिंटिंगमध्ये मी होतो, इव्हेंट्स मॅनेजमेंटमध्ये होतो. असं करत असताना एक संधी मिळाली जिथे ट्रेनिंगमध्ये काही ना काहीतरी कॉर्डिनेशन करणं, हेल्प करणं, तर अशी सुरुवात झाली तिथे. तर त्या संदर्भात जेव्हा सुरुवात झाली लोकांना भेटत गेलो, काही गोष्टी आवडत गेल्या किंवा ऑपॉर्च्युनिटी मिळाली की कुठे ट्रेनर्स येतात त्यांना इंट्रोड्यूस करणं किंवा त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करणं. तर हा प्रोसेस चालला होता. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून छोट्या खुर्च्या लावल्यात मी, पाण्याच्या बाटल्या ठेवल्यात, व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. ह्या प्रोसेस होता, कारण ट्रेनिंग काय असते हे मला माहीत नव्हतं आणि एक हॉबी म्हणून मी करत गेलो. आणि त्याच्यातून मग सिरियसनेस येत गेला. कुठे ना कुठेतरी याची जाणीव झाली की ह्याच्यामध्ये पण काहीतरी वेगळं आहे, काहीतरी करू शकतो. पण ते फक्त वाटणं आणि करण्यामध्ये फरक होता. तर जेव्हा मग मी अँथोनी रॉबिन्सचा प्रोग्राम इंडियामध्ये झाला होता तो जेव्हा मी अटेंड केला तर तेव्हा मला बरेचसे ट्रेनर्स भेटले जे त्या फील्डमधले होते. आणि तिथून मग मला एक संधी मिळाली. ॲपटेक कम्प्युटर्स म्हणून जे होतं त्यांचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती, त्याच्यामध्ये संधी मिळाली. तिकडे मी 2 वर्ष जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग्स केले, नवीन नवीन गोष्टी शिकलो आणि तेव्हा कळालं की ट्रेनिंग म्हणजे फक्त नुसतं समोर उभं राहून बोलणं नाही आहे, तर तुम्हाला इन डेप्थ नॉलेज असलं पाहिजे. आणि मग ते करत असताना मग वेगवेगळे सर्टिफिकेशन्स, बिहेवियर रिलेटेड ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत, ट्रेनिंगमध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत हे शिकत गेलो. आणि जसं तुम्हाला सांगितलं आज पण मी शिकतोच आहे. तर मी नवीन काहीतरी शिकतो म्हणून मी लोकांना नवीन काहीतरी देऊ शकतो. तर हा प्रोसेस होता माझा. 15 वर्षापासून वेगवेगळ्या बँकांसाठी, वेगवेगळ्या कॉर्पोरेटसाठी, वेगवेगळ्या उद्योजकांसाठी मी प्रोग्राम्स करतच आलेलो आहे. हा प्रोसेस आहे. फोरम ऑफ फ्री एंटरप्राइजेस म्हणून ऑर्गनायझेशन आहे जी नानी पालखीवाल्याच्या मेमरीमध्ये त्यांनी सुरुवात केली आहे. तर यूथमध्ये लिडरशिप क्वालिटीज कसे डेव्हलप करायच्या त्याच्यासाठी आम्ही बरेचसे प्रोग्राम्स आम्ही कंडक्ट करत असतो. तर हा प्रोसेस, हा सगळा तुमचा जो प्रवास आहे त्यात एक भाग मला फार महत्त्वाचा वाटतो की तुमच्याकडे तुम्ही स्वतः व्यवसायात होतात. घरामध्ये असलेला पिढीजात व्यवसाय सोडून एखाद्या नवीन व्यवसायाकडे येणं हेही तितकंच आव्हानात्मक असताना सोपं तर नक्कीच नसतं. हो, घरातल्या लोक जी असतात त्यांना बऱ्याच असं वाटतं की का वेगळं काहीतरी करायचं, ऑलरेडी इथे ह्या गोष्टी आहेत. पण कुठेतरी माझ्या आयुष्यात ते काहीतरी माझं बोलतो ना ब्लेसिंग इन डिस्गाईज जी आपण म्हणतो, कुठे ना कुठेतरी पुढे काहीतरी मोठे चॅलेंजेस येणार होते आणि त्या चॅलेंजेसला फेस करण्यासाठी मी कळत नकळत जे करत गेलो त्याच्यामुळे मला आज ट्रेनिंगमुळे आज माझा वेगळा एक आयडेंटिटी क्रिएट झाली. आणि त्यामुळे माझं स्वतःचं एक व्यवसाय म्हणा किंवा एक ग्रोथ माझी त्याच्यामुळे झालेली आहे. नक्कीच. आणि नक्कीच सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधनं शिकून आज मला त्याचा आज उपयोग होतो ॲज अ ट्रेनर. नक्कीच. ट्रेनिंग स्वतः करणं हे पण इतकी अवघड गोष्ट आहे, कारण एका वेळेस तुमच्यासमोर 100 ते 1000 माणसं उपस्थित असतात आणि त्या सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं आणि त्या सगळ्यांच्या मनाला आणि आयुष्याला स्पर्श करायचा असतो. हे तुम्ही इतक्या जिवंतपणे करता आणि इतक्या सहज, इतक्या लीलया करता. पण कधीतरी असं होतं का की समोर प्रेक्षक वर्ग जो आहे त्याचं अटेन्शन मिळवणं, त्याची एकाग्रता साधणं हे अवघड जातं, चॅलेंजिंग जातं, असे काही प्रसंग आठवतात? हो, बऱ्याच वेळा काय होते, उद्योजक असतात किंवा ज्यांना एक्सपिरियन्स आहे बऱ्याच वर्षाचा, त्यांच्या एक उदाहरण देईन की एक प्रोग्राम सुरुवात जस्ट केली
मी बोललो की नमस्कार, माझं नाव सचिन कामत, आणि त्यांनी सांगितलं की सर, तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे आम्ही बघितलेले आहेत. तर आता कधी कधी असं ट्रेनर तुम्ही सगळ्याच गोष्टीसाठी तयार नसता. बरोबर. तर 2 मिनिटं विचार केल्यानंतर आणि अचानक उत्तर आलं. आता ते दरवेळी ॲक्सेप्टेबल असेल की मला माहीत नाही, पण त्यावेळी मी हे एवढंच बोललो की सर बरोबर आहे, तुम्ही पावसाळे जास्त बघितले असतील पण मी जास्त भिजलो आहे. वा. सर कुठे ना कुठेतरी ते त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता, नॉर्मली ॲज अ ट्रेनर किंवा ट्रेनिंगमध्ये आम्ही करताना मी एक फॉर्म्युला जो मी वापरतो आणि मी जे ऑब्झर्व केलं आहे, आम्ही सीमा म्हणून एक फॉर्म्युला वापरतो, CIMA. कम्युनिकेट, इलस्ट्रेट, मोटिवेट आणि ॲक्टिवेट. तुमच्या कम्युनिकेशनमध्ये तुम्ही जर त्यांना विचार करण्यासाठी भाग पाडलं किंवा काहीतरी त्यांना दाखवू शकलात तुमच्या बोलण्यामध्ये किंवा स्टोरीच्या माध्यमातून, एक्झाम्पलच्या माध्यमातून किंवा कॉन्सेप्टच्या माध्यमातून, तेव्हा कुठे ना कुठे ते स्वतः मोटिवेट होतात. बऱ्याचशा वेळी आपल्याला वाटते आपण इतरांना मोटिवेट करू शकतो. मोटिवेशन आतून येतं. बरोबर. तुम्हाला जर हे कळालं ॲज अ बिहेवियरल ट्रेनर म्हणून मला हे कळतं की बा ह्याला कुठली गोष्ट मोटिवेट करू शकते, म्हणून इन्फ्लुएन्स जर आपण केलं त्यांना, तर कम्युनिकेट केल्यामुळे तो विचार करतो, त्याच्यामुळे तो काहीतरी मोटिवेशन येतं त्याला आणि त्याच्यामुळे तो काहीतरी ॲक्शन घेतो. मग काहीतरी करण्यासाठी किंवा जे चुकीचं करतोय ते थांबवण्यासाठी जे तो पावलं उचलतो त्याला ॲक्शन म्हणून म्हणतो. मग ते बिझनेस असो किंवा इंडिव्हिज्युअल ग्रोथमध्ये असो, ह्या गोष्टी तिकडे कनेक्ट होतात. आत्ता आपण उल्लेख केलात की ॲक्शन हे आपलं एक पॅरामीटर म्हणूया आपण, एक मापदंड झाला की तुम्ही काहीतरी सांगितल्यानंतर समोरची व्यक्ती काय करते, यातून तुम्ही ते सांगितलं ते त्यांच्यापर्यंत किती पोहोचलं, याचं एक पॅरामीटर म्हणूया. तर असे तुमच्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही काय पद्धतीने पॅरामीटर्स असतात की फीडबॅक कसा तुम्ही तपासता? एक गोष्ट असते की एक कॉन्सेप्ट आहे ज्याला आम्ही अक्रेशिया म्हणून म्हणतो. तो त्यामध्ये 2च प्रश्न विचारले जातात आणि तो एक प्रकारचा आरसा आहे. आणि ॲज अ ट्रेनर मी नेहमी 2-3 महिन्यामध्ये मी स्वतः ह्याच्यावर विचार करत असतो. ते प्रश्न सोपे आहेत. फेलिंग टू डू व्हॉट यू आर सपोज टू डू अँड डुईंग व्हॉट यू आर नॉट सपोज टू डू. जे करायचं ते मी करत नाही आणि जे करतो त्याचा काही उपयोग होत नाही, ह्याचा जर मी लिस्ट जरी काढली तर माझ्यासमोर क्लिअर होतं मला काय करायचं. बरोबर. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला हे कळतं आणि तुम्हाला ॲक्शन प्लॅन जर करायचा असतो तर फक्त 3च गोष्टींवर फोकस करायचा, व्हॉट यू विल स्टार्ट डुईंग, व्हॉट यू विल स्टॉप डुईंग अँड व्हॉट यू विल कंटिन्यू डुईंग. आणि हे जेव्हा 3 महिन्यानंतर 2 महिन्यात जेव्हा आम्ही रिव्ह्यूज करतो आणि मॅप करतो, मग तेव्हा आम्ही आयडेंटिफाय करतो गॅप काय आहे, कुठे यांनी वर्क केलं पाहिजे. बस स्किलचा इश्यू आहे का विलचा इश्यू आहे, म्हणजे कौशल्याचा इश्यू आहे का इच्छेचा इश्यू आहे. तर दोन्हीवर काम करावं लागतं. तर बऱ्याच वेळा काय होतं की स्किल तर आहे माझ्याकडे पण इच्छाच नसल्यामुळे कुठे ना कुठेतरी ते इम्प्लिमेंट होत नाही. आणि कुठलाही ट्रेनिंग प्रोग्राम असो, इम्प्लिमेंटेशन इज द की. जोपर्यंत जाऊन मी इम्प्लिमेंट नाही करणार तोपर्यंत त्याच्यातून मला रिझल्ट्स येणार नाही आहे. नक्कीच. तर प्रॅक्टिकली त्या गोष्टी कराव्या लागतात आणि नाही करत असले मग आम्हाला त्यांच्या मागे लागून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना इन्फ्लुएन्स करावं लागतं आणि त्यांच्याकडून करून घ्यावं लागतं. आत्ताची जी तरुण पिढी आहे ती एका अशा डायनॅमिक फेजमध्ये आहे की इथे नोकरी करत असलो किंवा व्यवसाय करत असलो तरीसुद्धा स्वतःला सिद्ध करणं आणि स्वतःचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीने लोकांसमोर आणणं की ते प्रभावी ठरेल, ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे सध्याच्या काळामध्ये. तर यामध्ये आपलं ट्रेनिंग आपल्याला कशी मदत करतं? बऱ्याच वेळा काय होतं की लोक फक्त आउटर पर्सनॅलिटीवर काम करतात आणि बऱ्याचशा लोकांना जर पर्सनॅलिटी जर म्हटलं तर माझं सिम्पल डेफिनेशन आहे, पर्सनॅलिटी इज पर्सन्स रियालिटी. इफ यू चेंज द रियालिटी द पर्सनॅलिटी विल चेंज. राईट. मग रियालिटी चेंज करण्यासाठी काय काय करावं लागेल? नुसतं तुम्ही कसं बोलतात, काय बोलतात, कसं ड्रेस करतात ह्याच्यावर नुसतं फोकस न करता तुमच्या थॉट प्रोसेसवर, तुमच्या बिहेवियर्सवर, तुमच्या ॲटिट्यूडवर तुम्ही काय फोकस करणार, कसं करणार. मग त्यासाठी आमच्याकडे काहीतरी सायकोमेट्रिक टूल्स आहेत किंवा वेगवेगळे प्रोसेसेस आहेत ज्याच्या माध्यमातून आपण लोकांना इझी जाणीव करून देतो. आणि ॲडल्ट लर्निंगमध्ये कसं असतं, इट्स मोर ऑफ अन एक्सपिरियन्स. तुम्ही त्यांना शिकवायला गेलात तर ते ॲक्सेप्ट नाही करणार. त्यांना दाखवून दिलं की बाबा हे आहे आणि इट्स युअर चॉईस. आणि ज्यांना ग्रोथ करायचं आहे त्यांना ते समोर जेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते मांडलं जातं आणि कसं आहे की कम्युनिकेशनमध्ये जसं आपण म्हणतो इट्स नॉट व्हॉट यू से, इट्स हाऊ यू से दॅट मेक्स अ डिफरन्स. तर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये किंवा त्यांना समजेल त्या पद्धतीने त्यांच्यासमोर गोष्टी ठेवल्या तर दे टेक द राईट डिसिजन्स. बरोबर. नक्कीच. कामत सर, तुमचा हा सगळा प्रवास आणि ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यासमोर तो मांडता आहात, माझी खात्री आहे की हे जेव्हा तुम्ही तुमच्या क्लायंट्सना किंवा तुमच्या ट्रेनीजना सांगत असाल तेव्हा ते नक्कीच त्यांना मोटिवेट करत असेल, त्यांना इन्स्पायर करत असेल. अशी एखादी तुमच्या लक्षात राहिलेली घटना आहे का? बरेचसे इन्सिडेंट्स आहेत तसे. आता मी ट्रेनिंग जेव्हा करतो तेव्हा मी लोकांना हे सांगतो की सचिन कामत तुम्हाला सांगतोय म्हणून तुमच्यात बदल येणार नाहीये. तुम्ही ते ज्या गोष्टी ऐकतायत, ज्या गोष्टी समजून घेतात त्या गोष्टीला जेव्हा इम्प्लिमेंट करणार तेव्हाच रिझल्ट येणार. तुम्ही तुमच्या
लर्निंगमध्ये आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये जर प्रामाणिक असलात तर तुमची मेहनत तिकडे दिसणारच आहे. तर नुसतं ऐकून काही होत नाही आहे, त्याला प्रॅक्टिकली करावं लागतं. आणि एक गोष्ट मी नेहमी सांगतो त्यांना की उदाहरण त्यांना मी नेहमी देतो की तुमचं एक्सपेन्सेस जर वाढतात आहे तर त्याला बॅलन्स करण्यासाठी काय वाढलं पाहिजे. तर बऱ्याच वेळी मला उदाहरण जेव्हा मी विचारलं की आन्सर येतं की माझी इन्कम वाढली पाहिजे. मी त्यांना सांगतो सगळ्यांचा फोकस इन्कम वाढवण्यावरती आहे, पण इन्कम वाढणार कशी. मी नेहमी त्यांना एक्झाम्पल देतो की इफ युअर एक्सपेन्सेस आर रायझिंग युअर स्किल शुड राईज. कारण जोपर्यंत तुमचं कौशल्य नाही वाढणार तोपर्यंत तुमचं इन्कम वाढणार नाही. आणि अल्टिमेटली युअर स्किल्स विल पे युअर बिल्स. तुमचं कौशल्यच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तर तुम्ही जेवढं मेहनत स्किलवर करणार त्याच पद्धतीने तुम्हाला त्याचा उपयोग होणार. तुम्ही पुढे बिझनेसमध्ये असो, आयुष्यात सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. ही जी उद्योजकतेचं पर्व आहे, आपण मी उद्योजक होणारच याची 11 पर्व केली आणि त्यानंतर हा टॉक शो करत असतानाही त्यामागे विचार हाच आहे की लोकांना उद्योजकतेकडे वळवावं. तर आपण या संदर्भात काय सांगाल? मी नेहमी एक कोट वापरतो जो जिम रॉन म्हणून आहे, त्यांचे प्रोग्राम जेव्हा ऐकले आणि त्याच्यातून आलेला आणि खूप आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. इफ नॉट हिअर देन वेअर, इफ नॉट नाव देन वेन, इफ नॉट यू देन हू. इथे नाही करणार तर कुठे करणार, आता नाही करणार तर कधी करणार, आणि तुम्ही नाही करणार तर कोण करणार. म्हणजे हा प्रश्न फक्त तुम्ही विचारा स्वतःला आणि उत्तरं सापडतील. आणि बाकी याच्यासाठी आम्ही आहोतच. नक्कीच. आपण सध्या खूपदा लिडरशिप क्वालिटीज विषयी बोलत असतो आणि प्रत्येकाला अनेकदा आजकाल समोरून संधी येते टू बी अ लीडर. मग कदाचित तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ग्रुप लीड करावा लागतो, कदाचित घरामध्ये तुम्हाला लीड घ्यावं लागतं, आणि उद्योग व्यवसायामध्ये तर लिडरशिप क्वालिटीज नक्कीच लागतात. तर तुम्ही काय व्याख्या कराल लिडरशिप क्वालिटीजची? एक तर आहे पीपल विल नॉट डू व्हॉट यू आर सेइंग, पीपल विल ओनली डू व्हॉट यू आर डुईंग. तुम्हाला बघूनच बऱ्याचशा गोष्टी लोक इम्प्लिमेंट करतात. दुसरी गोष्ट, लिडरशिपमध्ये जेव्हा मी माझा प्रोग्राम लीडर इन मी म्हणून जेव्हा मी करतो तेव्हा मी त्यांना हे सांगतो, लिडरशिप इज नॉट टू व्हॉट यू डू टू पीपल, इट इज व्हॉट यू डू विथ पीपल. इतरांमधलं पोटेन्शियल काय ते जर तुम्ही समजून घेतलं आणि त्याला जर तुम्ही वाव दिला किंवा त्याला जर चॅनलाइज केलं तर तेच तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करू शकतील. कारण इट्स ऑर्गनायझेशन म्हटलं की पीपल, आणि पीपलला मॅनेज केलं तर ऑर्गनायझेशनला तुम्ही मॅनेज करू शकता. नक्कीच सर, आपल्याशी इतक्या छान गप्पा झाल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. मंडळी, आपल्या लक्षात आलं असेल की ट्रेनिंग असं म्हटल्यानंतर ते फार वृक्ष आहे असं आपल्याला वाटतं आणि आपल्याला त्याची गरज आहे की नाही असाही प्रश्न मनामध्ये येतो. परंतु आपण आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती असू, उद्योजक म्हणून सुरुवात करत असू, सुरुवात केलेली असेल, यशस्वी झालेले असू, तरी प्रत्येक टप्प्यावरती पुन्हा एकदा स्वतःची चाचपणी करणं आणि स्वतःचा स्किल सेट डेव्हलप करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी कामत सरांसारखे गुरु आपल्याला आयुष्यात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे आजच्या भागातून लक्षात आलं असेलच. उद्योजकतेसाठी आवश्यक असे गुण कुठले आणि त्या गुणांची जोपासना आपल्या आयुष्यात आपण कशी करू शकतो याविषयीचा विचार पुढच्याही भागामध्ये करणार आहोत. पण आज रजा घेते. नमस्कार.